तुला कोणी बोलवलं? कुणी आमंत्रण दिलं तुला? आम्ही बोलवलं होतं. हो. म्हटले ना, सून अगदी समजूतदार आहे. हो आई, अहो आपलं हे घर वाचवण्यासाठी आशुतोष दादांनी खूप मदत केली होती आम्हाला. आणि आज पूजेच्या दिवशी घरचे जावई म्हणून त्यांनी इथे असायला पाहिजे ना. काही गरज नाही. आमच्या घराशी वाकडं वागणाऱ्या लोकांना असं बोलवण्याचा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितला होता? आणि मला विचारल्याशिवाय तू या सगळ्यात का पडलीस? हा, तुला शेवटचं सांगते मी, हा माझा पर्सनल मॅटर आहे. आशुतोष थांब ना. दादा प्लीज थांबा ना. थांब ना प्लीज. रेणुकाताई, ही पूजा आपण या वास्तूत राहणाऱ्या सगळ्यांच्या आनंदासाठी ठेवली आहे, श्रेयसच्या आनंदासाठी ठेवली आहे. आणि श्रेयसचा आनंद हा त्याची आई आणि त्याचे बाबा या दोघांशी जोडलेला आहे. आई, तुम्हाला वाटतं ना की श्रेयसने या घरात आनंदी राहावं, मग प्लीज प्लीज आशुतोष दादांना थांबू द्या ना इथे. आणि हो, आज आपल्या घरात पूजा आहे. पूजे दिवशी तर आपण सगळ्यांचं स्वागत करतो, अगदी परक्यांचं सुद्धा. देवाचे आशीर्वाद घेण्याचा अधिकार सगळ्यांना असतो ना. मग आशुतोष दादा तर आपले आहेत, प्लीज त्यांना थांबू द्या ना इथे. रेणुकाताई प्लीज. वहिनी, कदर आहे हो सुनेला नात्यांची. अगं कालच आली घरात, पण बघ कशी तुटलेलं नातं जोडायला निघाली आहे ती. वहिनी, तू तिखट मिरची आहेस, पण तुम्हाला सून मात्र मधासारखी गोड मिळाली हो. त्यांचा छान बॅलन्स झाले ना दोघींचं घरात. तू अजून का थांबलायस इथे? रेणुका, तू शांत राहा. पूजेत वाद नको. जावई बापू, तुम्ही आलात ना पूजेला, बरं झालं. या ना, या, बसा ना, बसा. मी बाहेर बसतो, इथे जरा पूजेची गडबड आहे ना, मी बसतो बाहेर. बाबा, श्रेयस बाबू, कसं आहे तू? मी खूप छान आहे. तुम्ही कशा आहात? बरं. श्रेयस, नाही श्रेयस, नाही. रेणुका, शांत राहा आता. समीर, मी बाहेर बसतो. ठीक आहे. प्रतीक, जरा इकडे ना. बस इथे. बाबा बाबा, हा? एक मिनिट. अरे काय काय करतोयस तू श्रेयस? आपण क्रिकेट खेळूया का? अरे अरे बा, आतमध्ये पूजा चालू आहे, इथे सगळी मंडळी बसलीत, कसं काय खेळणार इथे? मैदानात खेळूया. ठीक आहे, चल. अर्पिता कुठं आहे? नारळ घ्या, आता मुख्य पूजेला सुरुवात होत आहे.
त्या हा नारळ चाळीच्या गेटवर ठेवा. हे घर ज्या वास्तूत आहे त्या वास्तूला नमस्कार करून या. चालेल. देवा, आमचं जाणारं घर तू वाचवलंस, त्याबद्दल तुझे आणि या वास्तूचे आभार मानण्यासाठी आम्ही ही वास्तुपुरुष पूजा करतोय. ही पूजा निर्विघ्न पार पडू दे असा आशीर्वाद द्या आम्हाला, आणि समस्त देशमान्य कुटुंबियांना सुखात ठेव. माझ्या घरात सुखशांती, समृद्धी आणि समाधान नांदू दे. देशमानेंच्या सुखाची प्रार्थना करतेस? देशमानेंची नवीन सून तूच का? हो, मीच. माफ करा, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. लोणीगडच्या संमतीने आणि कुलदेवतेचा कौल घेऊन लग्न झालं असतं ना, तर झाली असती ओळख सासरकडच्या माणसांची. आमची नवसा आजी, ती इथे येईल ते वादळ घेऊनच, आणि त्या वादळात अर्पिता नावाचा पाला पाचोळा कुठच्या कुठे उडून जाईल कळणार सुद्धा नाही. वा, याचा अर्थ समीरच्या आईने सांगितलेला ज्वालामुखी भडकमकर चाळीत येऊन पोचलाय. तर आता वाट बघायची, तो फुटायची. झालं का वास्तुपुरुष पूजन? नाही, पूजा सुरू होईल आता. या ना तुम्ही. तुझ्या निमंत्रणाची गरज नाही. ते घर माझंच आहे, आणि ते घर तुझं आहे की नाही हे सुद्धा आता मीच ठरवणार आहे. मिठू, झालं की नाही रिक्षाला भाडं देऊन? का वस्तीलाच राहणार आहेस रिक्षात? आले आले. झाला का धानरटपणा करून? अगं, त्याच्याकडे सुट्टेच नव्हते म्हणून उशीर झाला. ही कोण? प्रश्नावली नको. चल घरात जाऊया. पूजा खोळंबलीये. चल घरात. हा, चल. कोण आहे त्या? आता देवाने तुझी वाट पाहावी एवढी मोठी झाली आहेस का तू? द्या ना, मी घेते. नाही नाही, मी घेते. तू जा 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 जा. आता तर खरी फिल्म सुरू होणार, आणि या फिल्मची पहिली ऑडियन्स असणार आहे मी. अर्पिताला नाही आली अजून. अहो, इतका वेळ काय लागतोय अर्पिताला? ती येतच असेल, म्हणजे अहो, खूप गुणाची आहे ना, म्हणून उशीर झाला असेल. आले मी.
असतील ही आजी? आणि यांच्या येण्याबद्दल समीरने सांगितलं का नाही मला? नमस्कार. मागे वा सगळ्या, मागे वा. मागे. माझ्या समोर वाकायची गरज नाही, कळलं? घरात तुमच्या देवकार्य चालू आहे. ते देवाचं कार्य आधी पूर्ण होऊ दे, मग माझ्या पाया पडा. आधी देव मोठा, नंतर बाकीच्या गोष्टी, कळलं का? हो हो, तुम्ही म्हणाल तसं. राजेंद्र, कसा आहेस राजेंद्र? बरा आहेस ना? काय ग, तुम्ही नीट काळजी घेताय ना त्याची? हो हो. कोण आहे ती आजी? तुमच्या घरातले कोणी महत्वाचे आहेत का? नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनात खूप आदर दिसतोय. आदर कसला? भीती आहे, भीती. मी देशमानेंच्या कुलदैवतेची मुख्य सेवेकरी आहे ना, म्हणून यांना भीती वाटते. कारण म्हातारीची आणि देवीची भारी जवळीक आहे ना. म्हातारीशी जर वेडवाकडं वागलो तर म्हातारी देवीकडे वशिला लावून आपली मेख मारून ठेवेल, याची भीती वाटते ना. हा? असं का बोलताय आजी? असं काही नाहीये. तुम्ही आतल्या खोलीत चला ना, आवरून घ्या. चला. चला इकडे. मिठू, आवरून आले. थांब. आले आले. हा. अगं नाही नाही, राहू दे. थांब थांब, मागे घ्या. हॅलो. ऑल वेल? तुमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगताय तो. नजर फिरवलीत म्हणजेच काहीतरी गडबड आहे. सगळं ठीक असतं तर अशा उन्हामध्ये तुम्ही बसला असतात का जमिनीवर विचार करत? सॉरी, काळजी वाटली म्हणून विचारलो. एनिवे, फॉरगेट इट. तुम्ही काही खाल्लंय का? कॅफेमध्ये येणार माझ्या बरोबर? अहो म्हणजे मीच आली आहे ना कॅफेमध्ये म्हणून विचारलं. मला कधी कधी खूप एकटेपणा वाटला ना की मी कॅफेमध्ये जाते. चला ना, मला तुमची कंपनी मिळेल. का करताय तुम्ही माझ्यासाठी हे सगळं? प्लीज नका करू. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं ना
की व्यक्ती म्हणून तुम्ही मला जेन्युइन वाटला. फक्त काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे तुमची ही अवस्था झाली. मी सुद्धा अशा फेजमधून गेलीये, म्हणून मला तुमच्याशी कुठेतरी कनेक्ट वाटला. ऐका ना माझं, स्वतःचे असे हाल नका करून घेऊ. चला थोडंसं खाऊन घ्या. हा, ही गौरीची फी भरली, आता घरीच येते. नचिकेत आला का हो घरी? काय करायचं आता या माणसाचं? शाकिनी डाकिनी भूत बेताल यक्ष राक्षस पिढा पिढा सर्व कुटुंबाचे बाहेर जाऊन दे आणि 10 दिवसांनी यश येऊन दे. हे उतार आहे तो चाळीच्या बाहेर ठेवून द्या आणि जाताना मागे म्हणून बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. उठा. हा प्रसाद घ्या आणि सर्वांना वाटताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. मिठू, ए मिठू. मिठू, अगं काय करते? काय करते काय करते? किती दिवसांनी भेटलास, कसं आहेस? मी मस्त आहे, पण थांब जरा, पूजा चालली. पूजा चालू नाहीये, पूजा झालीये पूर्ण. आणि तू काय एवढा ऑकवर्ड झालायस? आणि माझ्याशी असं फॉर्मल वागणार आहेस का? आवडते का ग तू? बावट काय बावट? हे बघ, अख्ख्या भावकीत सगळ्यांना माहितीये की आपण दोघं लहानपणीपासूनचे घट्ट मित्र आहोत, कळलं ना? आता तू कोणाच्याही ध्यानीमानी नसताना लग्न केलंस म्हणून. ते गप्ते का? गप्ते? नाहीतर लहानपणी ना आपल्या दोघांचं किमान 100 वेळा तरी मनातल्या मनात लग्न लावून मोकळे झाले होते हे सगळे. काय संध्या काकी? गप्पत जरा. काय गप्पस? अगं मिठू, माहितीये सगळ्यांना, पण जरा काळ वेळाचं भान ठेवशील की नाही? मैत्री आणि प्रेम हे 4 चौघात दाखवायचं नसतं. जरा व्यवहाराचं भान ठेव. उत्साह तुझा कमी कर, समजलीस? सॉरी आजी. ही शेमडे लगेच काय तोंड पाडते? आजी किती काही बोलली तरी आपल्यातलं प्रेम कमी होणार आहे का? मग शिळा, प्रसाद शिळा होतोय, वाटा सगळ्यांना. हा हा.
तुम्हाला सांगते आजी, आजकालच्या सुना म्हणजे सासूच्या पावलावर पाऊल ठेवतात अगदी. मला आठवतंय तू सुद्धा असाच कामचुकारपणा करायचीस. आजी काम टाकून तंद्री लावून बसायचीस. ते तुम्हाला चहा करू का मी? कॉफी आण थोडीशी. जा. कॉफी? हो, कॉफी कर. थांब जा. दे. आजी पाया पडते. हं? थांब. आजी हो, आता पूजा झाली आहे ना, मग आता पाया पडू शकते ना मी. नमस्कार करण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाही आणि इतक्या सहजासहजी तो देणारही नाही. कुलदेवतेचा वरद हस्त अग्निपरीक्षेनंतरच माथ्यावर येतो. चला. मला माहितीये माझा अधिकार नाहीये, पण या भर उन्हात तुम्ही उपाशी पोटी बसलाय, मला बघवत नाही हो. आधी खाऊन घ्या, पाहिजे तर तुम्ही परत इथे येऊन बसा. चला आधी खाऊन घ्या. अहो ऐका ना मॅडम, चला ऐका ना. चल. अहो मॅडम, मला नचिकेतला तिथे पाहिल्यासारखं का वाटतंय? नाही नाही, नचिकेत सध्या तरी अशा गाडीतून जाण्याची शक्यता नाही. डोकं फिरलंय माझं. त्याची इतकी काळजी वाटते ना की सगळीकडे तोच दिसतोय. नवसा आजीने अर्पिताला नमस्काराचा अधिकारच नाकारला. आता समीरने परस्पर केलेलं लग्नच आजीला मान्य नाहीये वाटतं. या नात्याला साक्षात कुलदेवीचाच नकार आहे, असाच अर्थ होतो याचा. हो ना. अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही. नवसा आजीचा नकार म्हणजे साक्षात देवीचा नकार. आणि नवसा आजीने नकार दिला तो शब्द आमच्यासाठी अंतिम. आजी अगं असं काय करतेस? मी परस्पर लग्न केलं कारण माझा नाईलाज होता. अर्पिता मॅडमवर खूप मोठं संकट आलं होतं. म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता आणि मला माहिती होतं की त्या निष्कलंक आहेत. त्यावेळेला माझ्या सत्सत विवेक बुद्धीला जे पटलं, जे योग्य वाटलं तेच मी केलं. वकिलीची डिग्री घेतलीस आणि मला सांगितलं देखील नाहीस. काय झालं, कसं झालं
याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये समीर. मोठ्याने पारखण्याआधीच परस्पर लग्न करून या मुलीला तू घरात आणलंसच ना. मग आता देशमानेंची सून म्हणवून घ्यायला ती योग्य आहे की नाही हे मला पारखून घेऊ दे ना. तू ढीक सांगशील रे, पण नाणं असली आहे का नकली हे वाजवून मी बघणारच. हो बघायलाच पाहिजे. आधी कसं लग्न असलं की 100 चौकशा केल्या जायच्या मुलीच्या, आणि ही कशी इथे अशीच आली आहे ना. त्यामुळे नवसादजी तू बरोबर बोलतेस, हिची पारख व्हायला हवी. खरं तर माहेरवाशिणीची देखील पारख करण्याची रीत असायला हवी होती आपल्यात. मग तू इथे काही दिसली नसतीस. नाही का? कशाला जळता निखारा हातावर घेतीयस? तू नाही का मग हात फसवून घेतलंस? जरूर पारख आजी. शेवटी तुझा आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही वाटेल ती परीक्षा द्यायला तयार होतो. होय ना. मग त्यासाठी तुझ्या बायकोला स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुढचा 1 आठवडा मी इथे आहे. त्या आठवड्यात मी अर्पिताच्या 5 परीक्षा घेईन. त्यात जर ती पास झाली ना तरच मी तिला नमस्कार करण्याचा अधिकार देईन. आणि सून म्हणून मान्यताही देईन. अन्यथा नाही. आहे तुला मान्य? मान्य. तुझं म्हणणं मान्य आहे मला आजी. ठीक आहे. पहिली परीक्षा मी थोड्या वेळाने सांगते तुला. हॅलो. हा 2 मिनिटं. अगं तू इथे काय करतेस? जा ना. समीरजी तुमचीच वाट बघत होते मी. तुम्ही एकदम करेक्ट बोलला. तो ही ओल्ड लेडी म्हणजे फायर आहे, फायर. काय बँड वाजवला तिने अर्पिताचा. मला सांगा आतमध्ये काय झालं? पुढे काय झालं? तिने काय केलं? अर्पिताला काढलं का? आपलं काम झालं का? ऐक, ती बाई आपल्या ताब्यातली नाही. आपण छू म्हटलं की लगेच आपलं काम करायला मोठी प्रस्थ आहे ती. म्हणजे डोकं लावून मी त्यांना बोलवून घेतलं इकडे. समीरने असं परस्पर लग्न केलंय म्हटल्यानं त्या नक्कीच चिडणार, खवळणार या हिशोबाने. पण ती बाई कडक असली ना तरी खूप तत्वाची आहे. त्यामुळे थोडंफार त्यांच्या कलाने घ्यावं लागणार. म्हणजे ती अर्पिताला घराबाहेर नाही काढणार? अगं काढणार ग, पण त्याआधी अर्पिताला आजी 5 संधी देणार आहे. काय? स्वतःला सिद्ध करण्यासाठी. अगं 5 म्हणजे 5 परीक्षा घेणार आहे आजी. अर्पिताच्या 5 परीक्षा म्हणजे कळतंय का तुला? परीक्षा?
समीरची आई, काही झालं तरी अर्पिता या 5 परीक्षा पास करता कामा नये. अगं वेडे, 5 कुठे? मी त्या अर्पिताला पहिल्याच परीक्षेत आपटी खायला लावते की नाही बघ.